श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे ना तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. जरी स्वामी शरीराने तुम्हाला दिसत नसतील, तरी ते सदैव तुमच्या पाठीशी राहतील. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली ही सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामी समर्थांचे शब्द एवढेच नव्हे, स्वामी समर्थांचे विचार एवढेच नव्हे, ते तुला तुझे संपूर्ण आयुष्य जगायला शिकवणार, तुला तुझे संपूर्ण आयुष्य लढायला शिकवणार. या आयुष्यामध्ये या कलियुगामध्ये माणसाच्या मनासारखंच होतो असं नाही आणि सर्वांनाच सर्व काही मिळतं असं नाही. आज आपल्याकडे काही गोष्टी असतील, आज आपल्याकडे कमीत कमी राहायला घर असेल, पण कित्येक लोक रस्त्यावर झोपतात. आज आपल्याला एखाद दोन वेळाचं सुखानं जेवायला मिळत असेल, पण कित्येक लोक या जीवनामध्ये उपाशी झोपतात. आपण विचार करतो आपल्याहून मोठ्या लोकांचा जे की आपल्या आयुष्यामध्ये जे की ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत, या गोष्टी आपल्याला दिसतात. पण आपण कधी त्या गोष्टीचा विचार केलाय का जे आपल्या खाली आहेत, जे आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहेत. म्हणून जर समाधानी राहायला शिकलास तर या आयुष्यामध्ये कधी दुःखी राहणार नाहीस. जर एखाद्या वेळेस तू समाधानी असशील ना तर या जीवनामध्ये तुझे इच्छा संपूर्ण होऊन जातात, तुझ्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जातात. स्वामी समर्थ तुझी साथ कधी सोडणार नाहीत, तुला एकटं कधी पडू देणार नाहीत. तुला शिकवत राहतील हे आयुष्य काय आहे, या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, या जीवनामध्ये कसं राहायचं आहे, कसं लढायचं आहे. प्रत्येक स्वामी समर्थांचे विचार तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त थोडा वेळ आज स्वामींच्या शब्दांसाठी काढ. आजच्या स्वामींच्या शब्दांसाठी काढ. कारण की संपूर्ण आयुष्य जगायला तेच शिकवणार. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे. आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला संपूर्णतः त्रास देतात, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अशी स्वामींची भक्ती आहे, असे स्वामींचे विचार आहेत जे की आपला हा त्रास कमी करू शकतात. आज थोडासा वेळ खरंच देऊन बघ, कारण की स्वामी समर्थांचे शब्द तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. तर नक्कीच त्याचसोबत सध्याची वेळ, सध्याची काळ आणि माणुसकी या सर्व गोष्टींना आधारून एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो, या जीवनातील सर्वात कडू गोष्ट तुला सांगतो. कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, पण एक मुद्दा ज्या गोष्टीकडे दुर्लक्षित होतोय तो म्हणजे सध्याची काळ आणि या काळाची गरज. पण या कलियुगामध्ये जो माणुसकी जपणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुखच मिळणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, पण एकदा त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच नाहीये. वेळ आणि परिस्थिती खराब असल्यामुळे ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी रस्त्यावरती फिरत असतात, एका वेळच्या जेवणासाठी लोकांसमोर हात पसरतात. कोणाला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणे एकटं सोडून दिलेलं आहे. आज मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात, ज्या लोकांना खरंच मदतीची खूप गरज आहे, ज्या लोकांना खरंच प्रत्येकाच्या साथाची खूप गरज आहे. आज जर नक्कीच तू या गोष्टी समजून घेतल्यास आणि आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचं रडणं राहणार नाही. विश्वास ठेवून
पाहून बघ तुझ्या कर्मांवरती. आज फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर नक्कीच आज त्या गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये कधी रडणं राहणार नाही. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचं कारण आपण बनू. ही सर्वात मोठी संधी दुर्लक्ष करू नकोस. आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष केली, या महत्त्वाच्या टप्प्याला दुर्लक्ष केली. पण प्रशांत पाटील, रुपाली पडले, अरुण शिवे आणि कमल कदम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये फक्त निराशा आणि रडण्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं पर्याय नाही आहे, कोणत्याही गोष्टीचं पर्याय नाही आहे. आज स्वामींनी आपल्याला एवढं बळकट बनवलेलं आहे की आपण स्वतःचं आयुष्य स्वतः पाहू शकतो. पण त्या लोकांचा काय, जी लोक स्वतःचं आयुष्य स्वतः पाहू नाही शकत, हात पसरण्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडं एक पर्याय उरत नाही. तर आज प्रत्येक स्वामी भक्त त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा कारण बनणार. आज फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचं रडणं राहणार नाही. म्हणून महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस, महत्त्वाच्या मोहिमेला दुर्लक्ष करू नकोस. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला, महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी पाठवावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि एक शेवटची विनंती हीच असेल तुमच्या समोर. आज नक्कीच कोणाच्या तरी आनंदाचं कारण बना. आपल्या कर्मांवर लक्ष ठेवा. रिकाम्या हाती आला आहात, रिकाम्या हाती जाणार आहात, तर इतरांना सुद्धा आनंद वाटण्याचा कार्य करा. माणुसकीचा धर्म पार पाडा. सध्याच्या कलियुगामध्ये माणुसकी ही खूप महत्त्वाची आहे. तर शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. आणि स्वामी समर्थांचे विचार आता ऐकूनच बघ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या ओळींमध्ये असा संदेश दिला आहे की उगाची भीती बाळगू नये. देवाची आणि उच्च शक्तीची मदत आपल्या जवळच असते, फक्त ती ओळखायला हवी. जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे खेळ आहेत, ते घडतच राहतात. आपण या विश्वाचा, त्या शक्तीचा एक लहानसा भाग आहोत. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि या जीवनाला सामोरे जा. कारण की स्वतः स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामींचा पाठिंबा तुझ्या पाठीशी आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज आपल्या आयुष्यामध्ये जर वाईट होत असेल तर त्या वाईट होण्यापाठी सुद्धा काही ना काहीतरी कारण असते. कारण की वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. ही गोष्ट तर तुला माहितीच असेल. एखादी वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. या ओळींचा अर्थ असा आहे की वेळ निघून गेली की सगळं बिघडतं असे नाहीच असतं. असं नेहमीच नसतं. काही गोष्टी लगेच केल्या नाहीत तर नुकसान होतं, हे खरं आहे. पण कधी कधी एखादी गोष्ट नीट होण्यासाठी थोडा वेळ जाऊ देणं गरजेचं असतं. घाई केली तर परिस्थिती अजून बिघडू शकते. त्यामुळे कुठे थांबायचं आणि कुठे वाट पाहायची हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण की आपल्या स्वतः एका स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. सुरेश नावाचा एक तरुण आहे, त्याची नोकरी अचानक गेली. पहिल्या काही दिवसात तो खूप अस्वस्थ झाला. तो स्वतःला म्हणू लागला, वेळ जात चाललेली आहे, मला लगेच काहीतरी करायला हवं, नाहीतर सगळं संपेल. घाईघाईत तो कोणतीही नोकरी स्वीकारायला तयार झाला. पगार कमी, काम आवडत नाही, भविष्य नाही. पण त्याचं वडील त्याला म्हणालं, बाळा लगेच निर्णय घेऊ नकोस, थोडा वेळ जाऊ दे, विचार कर. सुरेशने थोडा वेळ घेतला. त्याने स्वतःची कौशल्ये सुधारली, नवीन लोकांशी संपर्क केला आणि योग्य संधीची वाट पाहिली. 2-3 महिन्याने त्याला एक चांगली, स्थिर आणि आवडणारी नोकरी मिळाली. तेव्हा त्याला कळलं
तेव्हा त्याला कळलं की जर त्याने पहिल्याच घाईत निर्णय घेतला असता तर आयुष्य अधिक बिघडलं असतं. पण थोडा वेळ जाऊ दिल्यामुळे सुरळीत झालं. थोडा वेळ जाऊ दिल्यामुळे सगळं काही सुरळीत झालं. जसं भात शिजायला वेळ लागतो, फळ पिकायला वेळ लागतो, तसंच आयुष्यात काही गोष्टी योग्य वेळी चांगल्या होतात. म्हणून वेळ वाया घालवणं आणि वेळ योग्य वापरणं यात फरक आहे. वेळ वाया घालवणं आणि वेळ योग्य वेळेत वापरणं या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि नक्कीच आजच्या या जीवनामध्ये तू या गोष्टी कायम लक्षात ठेव. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचे विचार आणि माणसाचे कृत्य हे कुठे ना कुठेतरी त्याच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा फरक घडवून आणतात. कारण की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल. या विचारातून असा संदेश दिलेला आहे आपल्याला स्वामींनी. आपल्याकडे जे काही आहे ज्ञान, पैसा, पद, ताकद, वेळ आणि कौशल्य त्याचा चांगल्या कामांसाठी उपयोग करायला हवा. आपल्यामुळे इतरांना मदत झाली, कुणाच्या आयुष्यात थोडा दिलासा मिळाला तर त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनाचं यश म्हणता येईल. पद आणि पैसा ही गोष्ट कायमच नसते. आज ते आपल्याकडे असू शकतात, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्ती यांचा शेवट कधी होईल सांगता येत नाही. पण माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि चांगुलपणाने कमवलेली माणसं ही आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस पदावर असो वा नसू दे, तो सगळ्यांच्या मनात घर करून जातो. म्हणूनच आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर केवळ श्रीमंत किंवा मोठ्या पदावरच नाही तर चांगलं माणूस होणं जास्त महत्त्वाचं आहे. अगदी एका स्वामी भक्ताचं उदाहरण तुला सांगतो. जसं की आपलं स्वामी भक्त होता शंकरराव नावाचं एक अधिकारी होते. ते मोठ्या पदावर होते. सगळे त्यांना साहेब म्हणायचे, पण ते कधीच आपल्याला पदाचा माज दाखवत नसत. ते कधीच आपल्याला पदाचा माज दाखवत नसत. कोणी मदतीसाठी आला तर ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि शक्य ती मदत करायचे. त्यांनी गरजू लोकांना कामं वेळेत करून दिली, गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कर्मचाऱ्यांशी नेहमी माणुसकीने वागले. काही वर्षांनी शंकरराव निवृत्त झाले, पद गेले, ऑफिस सुटले, पण लोकांचा आदर कमी झाला नाही. आजही त्यांच्या घरी माजी कर्मचारी भेटायला येतात, गावातली लोक सल्ला घ्यायला येतात आणि सगळे त्यांना प्रेमाने आठवतात. कारण त्यांनी पद आणि पैसा नव्हे तर माणुसकी कमवली होती. जसं झाड फळ देतं म्हणून लोक त्याच्या सावलीत येतात, तसंच माणुसकीने जागलेली माणूस नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर माणसाच्या मनात जिवंत राहतो. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे कर्म, तुझे विचार, त्यासोबत तुझे कृत्य या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणतात. या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणून देतात. आणि नक्कीच स्वामी प्रत्येकाला हे शिकवण द्यायचे की माणसाने आपल्या विचारांवरती लक्ष ठेवावा, माणसाने आपल्या दृष्टिकोनावर लक्ष ठेवा, माणसाने आपल्या विचारांवरती, आपल्या कर्मांवरती लक्ष ठेवावा. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या विचारांची ताकद खूप मोठी असते. जर आपल्या मनात सकारात्मक, जर आपल्या मनात चांगले विचार, आशावादी विचार असतील तर कितीही अडचणी, कितीही टीका, अपयश किंवा वाईट परिस्थिती आली तरी ती आपल्याला पूर्णपणे तोडू शकत नाही. जसं एखाद्या मजबूत झाडाला वारा हलवू शकतो पण उपटू शकत नाही, तसंच सकारात्मक विचार आपल्याला गंभीर ठेवतात. उलट जर मनात सतत नकारात्मक विचार, भीती, शंका, राग, द्वेष, निराशा भरलेली असतील तर बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. आपल्या विचारात असते आणि आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहे. एक उदाहरण तुला सांगतो, एका स्वामी भक्तांचे उदाहरण तुला सांगतो. दोन व्यक्तींना सारखीच अडचण आली. पहिली व्यक्ती म्हणते ही अडचण आहे पण मी मार्ग नक्कीच काढेन. दुसरी व्यक्ती म्हणते माझं काही होणार नाही. पहिली व्यक्ती प्रयत्न करत राहते आणि शेवटी यशस्वी होते. दुसरी व्यक्ती प्रयत्नच करत नाही म्हणून ती तिथेच अडकून राहते. म्हणजे विचारच आपले भविष्य घडवतात.
यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकवण तर मिळतेच ना. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलले पाहिजेत. सकारात्मक विचार हे आपले खरे संरक्षण आहे आणि नकारात्मक विचार हे आपले सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनात आशा, आत्मविश्वास आणि चांगुलपणा ठेवला तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संकट आल्यावरती आपल्याला समजतो आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाहीये. आज जर तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्यासोबत कोणी नसेल तर हताश होऊ नकोस, तर निराश होऊ नकोस. कारण की आज ज्यांनी वाईट वेळेमध्ये साथ सोडलेली आहे नक्कीच त्यांना त्यांच्या कर्मांची फळं तर मिळतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याकडून कपटी लोक आणि तुझ्यासोबत तुझ्या वाईट वेळेमध्ये तुला कुठे ना कुठेतरी कपट करून, तुझ्यासोबत कुठे ना कुठेतरी वाईट करून जी पळून जाणार होती ती आधीच निघून गेली. म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या हितासाठी, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या भवितव्यासाठी. म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे ही तुझी गरज आहे. प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे आणि स्वीकार करून त्या गोष्टी नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे तुझे कार्य आहे, हे तुझे कर्म आहे. नक्कीच स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाही, आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. कर्म म्हणजे फक्त मोठी कामे नाहीत तर आपल्याला रोजच्या वागण्या बोलण्यातूनही कर्म घडत असते. आपण कोणाशी प्रेमाने, आदराने वागलो तर त्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि जर आपण कोणाला दुखावलं, त्रास दिलं किंवा अन्याय केला तर त्यातून त्या व्यक्तीचा तळतळाट, मनातून निघालेली वेदना आणि शापासारखी भावना निर्माण होते. या दोन्ही गोष्टी कधीही वाया जात नाहीत. चांगल्या कर्मांचे फळ आणि वाईट कर्मांचे फळ हे आयुष्यात परत येतच येतं. उदाहरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीच्या मनापासून आशीर्वाद आपल्याला पुढे कधी ना कधीतरी उपयोगी पडतो. पण जर एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला, त्याचा अपमान केला तर त्यातून निर्माण झालेली वेदना आपल्याला भविष्यात अडचणींच्या रूपाने भोगावी लागते. आपण प्रत्येक कृती करण्याआधी विचार करावा, कारण शब्द आणि वागणूक यांचा परिणाम खोलवर होत असतो. चांगले कर्म करा, प्रामाणिक राहा, इतरांना मदत करा, कारण शेवटी आपले कर्मच आपले भाग्य घडवते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या कर्मांना खूप महत्त्वाचे मान. या जीवनामध्ये कोणी तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी साथ सोडेल, कोणी तुझ्या सोबत उभा राहील, कोणी तुझ्या सोबत उभा नाही. या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस, कारण की ज्या लोकांना जायचं आहे ते जातीलच, ज्या लोकांना राहायचं आहे ते राहतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस. आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपण मनात जे विचार ठेवतो तेच पुढे शब्दाच्या रूपाने बाहेर येतात. आपण कसे बोलतो यावरून आपली वृत्ती दिसते. ते शब्दच पुढे आपल्या कृतीमध्ये बदलतात. आपण वारंवार ज्या प्रकारची कृती करतो त्या आपल्या सवयी बनतात. सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी आपल्या चारित्र्याचे आपले भविष्य ठरते. आपल्या चारित्र्यानेच आपले भविष्य ठरते. म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात विचारांपासून होते आणि स्वामी समर्थांचे तेच अनमोल विचार, स्वामी समर्थांचे तेच जीवन बदलणारे विचार तू आता ऐकत आहेस. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात मी प्रामाणिक राहीन असा विचार असेल तर तो प्रामाणिक बोलतो, प्रामाणिक कृती करतो आणि हळूहळू प्रामाणिकपणा त्याच्या स्वभावाचा भाग बनतो. त्यातून त्याचे चांगले चारित्र्य तयार होते आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. या उलट जर मनात नकारात्मक किंवा स्वार्थी विचार असतील तर शब्द आणि कृतीही तशाच होतात आणि त्यामुळे चारित्र्यही तसेच बनते. नक्कीच आपलं चारित्र्य आणि आपलं स्वार्थ आणि परोपकार, जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ते कदाचित थोड्या काळासाठी पुढे जातील, पण त्यांची प्रगती टिकून राहत नाही. कारण समाजात एकट्याने कोणीही मोठे होत नाही. पण जी लोक इतरांचा विचार करतात, सहकार्य करतात, मदत करतात, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याची प्रगती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. चांगले भविष्य हवे असेल तर चांगले विचार करा. बोलण्यापूर्वी आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. चांगल्या सवयी आणि चांगले चारित्र्य तयार करण्यासाठी नक्कीच भर द्या. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा विचार करा. थोडक्यात आपले विचारच आपले भाग्य घडवतात. म्हणून सकारात्मक, प्रामाणिक आणि इतरांच्या भल्याचे विचार करणारे बना. कारण खरे यश तेच असते जे स्वतः सोबत इतरांनाही आनंद देते.
मिळते, कारण खरे यश तेच असते जे स्वतःसोबत इतरांनाही आनंद देते. आज तुझ्या आयुष्यातला दीर्घकाळ निघून गेलेला आहे, आज तुझ्या आयुष्यातला बराच वेळ निघून गेलेला आहे या गोष्टी समजण्यात, की आज माझ्यासोबत कोण आहे, आज माझ्या आयुष्यामध्ये काय आहे. पण या गोष्टी कधीच समजून घेऊ नकोस. आज जे काही मिळतंय त्या गोष्टींमध्ये समाधानी राहा. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडतील ज्या गोष्टी तुला हव्या आहेत. विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐकून बघ. अतिशय हे सुंदर विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे. आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व
फार मोठा आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळेची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरावायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला, पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी
वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊलवाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि यापुढे तुम्हाला काही असे विचार सांगणार आहे जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात आणि हे जीवन सध्याच्या काळामध्ये चालत आहे. या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार दडलेला आहे. आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमी खरंच असतं का? असं नाही. ते नेहमी खरंच असतंच असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. आणि काही लोक दुःखात असूनही शांत आणि समाधानी असतात. म्हणूनच जीवनात कधीही फक्त बाह्य रूपावरून कोणाचे मूल्यांकन करू नये. आजच्या काळातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते. पण मन दुसऱ्यांचा विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे. स्वतःचे आयुष्यामध्ये सुख शोधत आहे. पण खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे. कुणाला मदत करण्यात आहे. कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यासोबत कोणी वाईट वागलं असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट वागून आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक राहिला आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक हा राहिला. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे बाहेरचं सुंदर बनवण्यापेक्षा आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाची घटक आहे. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे.
पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे, हे वास्तव्य आहे. तुम्ही जितके चांगले असाल तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुमकुवत बनवू नका, पण स्वतःला कुमकुवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. आता एक मोठा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की देवाला अगरबत्ती लावली, नारळ फोडला, मंदिरात जाऊन नमस्कार केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील दुःख दूर होतील. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, स्पष्ट सांगतात, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे. जर आपण स्वतःच प्रयत्न केले नाही तर देवही काही करू शकत नाही. देव त्यांनाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. आणि नक्कीच स्वामी भक्तांनो, जीवनात सगळं आपल्या मनासारखं होणार असं नाही. कधी कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी यश मिळेल तर कधी अपयशही येईल. पण या सगळ्या परिस्थितीत आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि सतत कष्ट करत राहणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. जीवन खूप छोटं आहे, ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात सगळं दिसतं तसं नसतं. म्हणून मनाने जगा, खरं जगा आणि प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करून घ्या. स्वामी समर्थांच्या प्रत्येक शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. आज दुर्लक्ष करू नकोस, आज या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस, कारण की आजच्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जाणार आहेत. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत.
आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर. पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने
यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो. ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते, आणि
कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये नक्कीच तुझी वेळ सुद्धा येणार, तुझा काळ सुद्धा येणार, तुझ्या मनासारखं सुद्धा घडणार. फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत आज तुला या स्वामी विचारांमध्ये समजून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. माणसाचे अनुभव हे माणसाचे आयुष्य घडवते, पण माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते. माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते. आणि तू तर स्वामी भक्त आहेस, तर नक्कीच आज स्वामींचे शब्द ऐकण्यासाठी कंटाळा करू नकोस, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, या जीवनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जीवनात सुख आणि दुःख हे कायम एकामेकांसोबत चालत असतात. बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी नेहमी आतल्या भावना सांगत नाही. कधी माणूस आनंदात असूनही मनातून दुःखी असतो, तर कधी दुःखात असूनही शांत आणि स्थिर राहतो. दुःखाच्या वेळी झोप लागत नाही आणि सुखाच्या वेळीही झोप लागत नाही, कारण दोन्ही अवस्था माणसाला आतून अस्वस्थ करतात. हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. एक मोठं उदाहरण तुला यावरून देतो. समजा एक माणूस आहे जो मोठ्या पदावर नोकरी करतो, श्रीमंत आहे त्याच्या कष्टामुळे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो माणूस मोठ्या पदावर नोकरी करतो. लोक त्याच्याकडे पाहून म्हणतात, काय नशीबवान आहे, काय गाडी आहे, काय पैसा आहे, काय मान आहे. बाहेरून त्याचं आयुष्य मोराच्या नाचासारखं सुंदर दिसतं, पण आतून त्याच्या मनात चिंता, जबाबदाऱ्या, ताण आणि भीती असते. रात्री तू झोपायचा प्रयत्न करतो, पण डोळे मिटले तरीही विचार थांबत नाही. तर दुसरीकडे एक साधा वृद्ध माणूस आहे. आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे. आजार आहे, शरीर थकलं आहे, मृत्यू जवळ आहे, पण तरीही तो शांत आहे. तो आपल्या आयुष्याकडे समाधानाने पाहतो, देवाचं नाव घेतो आणि मनात कुठलाही पश्चाताप ठेवत नाही. जसं राजहंस मरताना सुद्धा गातं, तसं तो माणूस शेवटच्या क्षणीही शांत आणि आनंदी असतो. या दोन्ही उदाहरणातून हेच कळतं, जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही. जीवन म्हणजे प्रत्येक क्षण स्वीकारणं. सुख असो वा दुःख, आनंद रडवतो, कधी आनंद रडवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतं. ह्यालाच खरं जीवन म्हणतात. तू फक्त समाधानी राहा. प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ स्वीकारण्याची शक्ती तुझ्या मनामध्ये ठेव. आज प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी सुद्धा होईल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि कष्ट हे लागतात. आणि रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. कधीच कोणत्या गोष्टीचा माज करू नकोस. या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट तुला स्वामी तर शिकवतीलच, पण यापुढे येणारा थोडासा वेळ सुद्धा तुझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ बनून जाणार आहे. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला आता सांगणार आहे. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते. जणू कोरा कागद देते. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. कधी नियती आपल्याकडून काहीतरी हिरावून घेते, तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण खरं पाहिलं तर ती जागा रिकामी करून आपल्याला काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. कधी आपल्याला त्या जागा रिकाम्या करून काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या या विचारांमध्ये खूप मोठे अर्थ लपलेले आहे. समजा एक तरुणाची नोकरी अचानक जाते. रोजची सवय, पगार, ओळख सगळं एका क्षणात संपतं. सुरुवातीला त्याला वाटतं की नियतीने त्याच्याकडून सगळंच काढून घेतलं. तो खूप निराश
हताश होतो, रात्रंदिवस चिंता करतो, त्याला वाटतं आता माझं काहीच उरलेलं नाही. पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की आता त्याच्याकडे वेळ आहे स्वतःसाठी. तो नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करतो, स्वतःचा छंद जोपासतो आणि एक छोटा व्यवसाय सुरू करतो. काही वर्षात तो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि आधीपेक्षा जास्त समाधानी जीवन जगतो. जर त्याची जुनी नोकरी गेली नसती तर कदाचित त्याला स्वतःमधली ही क्षमता कधीच कळाली नसती. म्हणजेच नियतीने त्यांचा हात रिकामा केला, कारण तिला त्याच्या हातात काहीतरी अधिक मौल्यवान द्यायचं होतं. हेच जीवनाचं खरं सत्य आहे. जे जातं ते नेहमी नुकसान नसतं. कधी कधी ते नव्या गोष्टीची सुरुवात सुद्धा असते. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून निघून गेली, ती सुद्धा कुठे ना कुठेतरी त्याच्या पाठी एक मोठं कारण असतं. सर्व काही लिहून ठेवलेलं आहे, फक्त तुझ्या वागण्यावरती, तुझ्या बोलण्यावरती, तुझ्या विचारावरती, तुझ्या कृत्यावरती सर्व काही अवलंबून आहे. आज विश्वास ठेवतोयस तर शेवटपर्यंत विश्वास ठेवून बघ, कारण की हे स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच ठरवून देतील. तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच घडवून देतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की मन गोंधळून जातं, विश्वास डळमळतो आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशा योग्य वेळी मार्ग दाखवणारे स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस. त्यांच्या प्रत्येक विचारात जीवन जगण्याची दिशा आहे, धैर्य आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याची ताकद आहे. स्वामींचे विचार फक्त अध्यात्मपुरते मर्यादित नाहीत, तर ते माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जीवनात एक महत्त्वाचा धडा स्वामींच्या पहिल्या विचारातून समजतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. त्यांचे मोल कधी विसरू नका. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. जे लोक सुखात सोबत असतात ते दुःखात कधी कधी दिसत नाहीत, परंतु काही माणसं अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. त्या लोकांचे महत्त्व शब्दांमध्ये मांडता येत नाही, कारण वाईट वेळ म्हणजे नात्यांची खरी परीक्षा असते. ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली, ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली त्यांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांचा दुसरा विचार खूप मोठा संदेश देतो. खूप मोठा संदेश देतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजच्या काळात दुसऱ्याच्या यशाकडे पाहून अनेकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, परंतु ज्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद असतो त्या मनात सकारात्मकता असते. त्या मनात सकारात्मकता असते. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटणे ही मोठ्या मनाची ओळख असते. असं विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. असं विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी, तिथून साथ देतात स्वामी. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा यश मिळत नाही. त्यावेळी मन खचायला लागतो. पण जेव्हा विश्वास असतो की आपल्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे, तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून देवाची कृपा सुरू होते. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. म्हणून सातत्याने तुला सांगत आलेलं आहे, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधी रडणार नाहीस. या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाहीस. या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाही. स्वामींच्या पुढील विचारातून कर्माचा खरा अर्थ समजतो. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता.
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. या विचारात जीवनाचा अत्यंत मोठा सिद्धांत दडलेला आहे. अनेक वेळा माणूस काम करताना फळाची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. पण जर कर्म प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी ते मिळते. वेळेचा खेळ समजून घे. या कलियुगामध्ये एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. फक्त ही वेळ आणि ही काळ या गोष्टी समजून घे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये ही मोहमायेची दुनिया समजून घे. कारण की नक्कीच जीवनात अडचणींबद्दल स्वामींचा एक अत्यंत सुंदर विचार आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. अनेकदा परिस्थितीपेक्षा मनाची भीती जास्त मोठी असते. मनात नकारात्मक विचार आले की प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण जर मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी लहान वाटतात. मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी सुद्धा लहान वाटतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. भीतीबद्दलही स्वामी समर्थ अतिशय सुंदर शब्दात सांगतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हा विचार माणसाच्या मनातील भीती दूर करणारा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही अडचण हरू शकत नाही. भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते. म्हणून स्वामींवरती श्रद्धा मनापासून ठेव. कधी जीवनात असा क्षण येतो की निर्णय घेता येत नाही, मार्ग दिसत नाही आणि मन खूप अस्वस्थ होतो. अशा वेळी स्वामी सांगतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणे नाही, तर मन शांत करणे. जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. आणि त्यावेळेत आपल्या मनामध्ये स्वतः स्वामी वास करतात आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वतः स्वामींचे हे विचार वास करतात. जे विचार तू आता ऐकत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू आता वेळ देत आहेस, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कधी अशी ही वेळ येते की आपल्या भावना कोणालाही सांगता येत नाही. एवढं दुखावलेलं असतं जगाने की आपल्या भावना आपल्याला कोणाला सांगता येत नाहीत. कोणी ऐकून घेणारा नसतो. अशा वेळी स्वामी सांगतात, कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ज्या गोष्टी तुला समजणार आहेत, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुला ज्याला ऐकवायचं आहे त्या गोष्टीपर्यंत स्वामी पोचवतील. हा विचार माणसाला एक आश्वासन देतो. मनातील वेदना, चिंता आणि भावना दडपून ठेवण्यापेक्षा देवाशी संवाद साधणे मनाला हलके करते. आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन आपल्या अडचणी सांगतो. पण त्या अडचणींचा कधी शेवट नसेल असा विचार कधी करू नकोस, कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. या जगामध्ये तुझ्या प्रत्येक अडचणींचा शेवट आहे. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. स्वामी समर्थांचा एक विचार असा सांगतो, निर्णयाबद्दल खूप महत्त्वाचा आहे असा एक विचार सांगतो. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस.
ठाम राहा आणि तो निर्णय कायम घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि तो निर्णय कृतीत आण. आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेतल्यानंतर ही भीती वाटते आणि माणूस मागे हटतो, पण जर निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. धैर्य आणि आत्मविश्वास असला की कोणतेही मार्ग पार करता येते. स्वामी समर्थांच्या या विचारातून हेच तुला सांगता येईल की या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाला घाबरू नकोस, कोणत्याही अडीअडचणीला घाबरू नकोस. आज स्वामी समर्थांचे विचार तुला आणखी महत्वाचे मार्गदर्शन देणार आहे. ही तर सुरुवात आहे. आज स्वामींसाठी थोडस वेळ काढ. पुढील काही वेळामध्ये तुझे आयुष्य या स्वामी समर्थांच्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ विचारांमध्ये रमून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या दुर्मिळ आणि अतिशय सुंदर विचारांमध्ये तुला मग्न करणार आहे. आज हे स्वामी समर्थांचे विचार शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोयस तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ. नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव. आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही
काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणी तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच तर या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि